वाटत नाही. पहिला तर हा मुद्दा. दुसरी गोष्ट अशी आहे की शिवतारेंनी निवडणूक लढवायची का, तर हा त्यांचा सर्वस्वी त्यांच्या कार्यकर्त्याचा त्यांचा निर्णय आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तसा निर्णय घेण्याचा स्वतंत्र अधिकार आहे. मात्र महायुतीमध्ये राहून आमच्याच वरिष्ठ नेत्यांबद्दल अपशब्द वापरण्याचं जे त्यांनी काही दिवसांपासून सत्र चालवलंय त्याला आमचा तीव्र विरोध आहे. आमचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी त्याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना सांगितलेलं आहे. त्यानंतर शिंदे साहेबांनी त्यांना समज दिल्याचं कळते आणि जर याच्यानंतर अजितदादांवर बोलून अशा पद्धतीने चुकीचं ते बोलत असतील आणि त्यांना वाटत असेल की मी त्या ठिकाणी खासदार होऊ शकतो, तर बारामती लोकसभेतल्या जनतेला माहित आहे मागच्या काळापासून कोणी कोणी कामं केली, काय काय समीकरण असेल. त्यामुळे शिवतारेंना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मात्र याचा तीळमात्रही फरक बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या वर काही पडणार नाही, एवढी आम्हाला शाश्वती आहे. शिवतारेंना जनता त्यांची जागा दाखवून देईल. काल आनंद परांजपेंनी एक इशारा दिला होता की बारामतीमध्ये जर राष्ट्रवादीला डॅमेज केलं तर कल्याणमध्ये आम्ही तुम्हाला डॅमेज करू. काय स्ट्रॅटेजी असेल? साहजिक आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध विजय शिवतारे महायुतीचे घटक असताना जर बोलत असतील आणि जर एकनाथराव शिंदे साहेब त्यांना मुख्यमंत्री असून त्यांच्या पक्षाचे असून जर समज देत नसतील, तर जर ते इकडे बारामती लोकसभेत अडचण निर्माण करतील तर साहजिक आहे कल्याण लोकसभेमध्ये सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते. तिथं श्रीकांत शिंदे उमेदवार असतील आणि जर आमच्या नेत्यांवर किंवा महायुतीच्या कुठल्या नेत्याला, आम्ही आता शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, सर्वांनी सर्वांचा सन्मान ठेवण्याचा समन्वय समितीने सांगितल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी फॉलो करतो. याचा अर्थ शिवतारेंनी काही वाचाळवीरासारखी बडबड करावी हे आम्ही कधी सहन करून घेणार नाही. म्हणून परांजपेंनी जो इशारा दिलाय तो त्यांचा एकट्याचा इशारा नाही आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इशारा आहे. असा एक सूर आळवला गेला की विजय शिवतारेंचा बोलवैता धनी नेमका कोण आहे त्याचा शोध घ्यावा. तुम्हाला काय वाटतं, कोणाचा पाठिंबा, कोणाचं पाठबळ एवढं शिवतारेंना मिळत आहे? नाही, शिवतारे मुळातच वादग्रस्त आणि वाह्यात वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेली व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांना मास्टर माइंड असण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. त्यांच्या मागे कोणी असेल, त्यांच्या मागे फक्त त्यांच्या सळक्या मेंदूचे विचारच असू शकतात, दुसरं कोणी असेल असं मला वाटत नाही. एक शेवटचा प्रश्न विचारते की शिंदे गटाचे उमेदवार इतरही जागांवरती लढणार आहेत, थेट कल्याणला टार्गेट करण्याचं कारण काय? आनंद परांजपे कल्याणमध्ये त्या भागामध्ये माजी खासदार आलेले आहेत, ते सुद्धा पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यांना सुद्धा प्रत्येकाची निष्ठा, प्रत्येकाचं दैवत आमचं अजितदादा आहे आणि या दैवतावर, या निष्ठेवर जर कोणी बोलत असेल, समजा मी ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो तिथल्या एखाद्या स्थानिक उमेदवारांनी जर दादांबद्दल बोललं तर मी महायुतीत आहे का नाही हे विसरून जाणार. मी त्यांना सांगेल की तुमचा उमेदवार जर इथे असेल त्यालाही तो त्रास होईल. जाणीवपूर्वक जर तुम्ही वरिष्ठांना टार्गेट करण्याचा प्रयत्न कराल तर हे कदापि सहन होणार नाही. आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी त्यांना योग्य समज दिली असेल. काल संजय शिरसाट यांनी पण सांगितलं त्यांना वर्षा बंगल्यावर जाऊन योग्य समज दिला जाईल आणि जर असं वक्तव्य केलं तर त्यांना पक्षातून सुद्धा हाकालपट्टी होईल, अशा पद्धतीने सुद्धा काही नेत्यांचे मॅसेज त्यांना गेलेत. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी अपक्ष होण्याचा निर्णय घेतला, म्हणजे लढण्याचा निर्णय घेतला असावा. यामध्ये त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं तुम्हाला दिसेल. मिटकरीजी, अगदी शेवटचा प्रश्न, छोटा प्रश्न, की एकमेकांनाही डॅमेज करण्याची भाषा किंवा मुख्यमंत्र्यांनी समज दिली असेल असं गृहीत धरण्यापेक्षा सामोपचारानं मुख्यमंत्र्यांशी काही बातचीत करणार आहात का या मुद्द्यावरती? कारण का प्रतिष्ठेचा लोकसभा मतदारसंघ आहे बारामती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय तटकरे साहेबांनी सौजन्यानेच भूमिका मांडून परवाच्या रात्री एकनाथराव शिंदे साहेबांना विनंती करून आपल्या शिवतारे सारख्या वाचाळवीरांना आवर घालावा हे त्यांनी सौम्य भाषेमध्येच म्हटलेलं आहे. वाचाळवीर मी का म्हणतोय, कारण त्यांनी जर जे उन्मत्तपणाचं भाष्य केलं त्याला तेच उत्तर आहे. आणि जर बारामती हा सौजन्याचा लोकसभा मतदारसंघ आहे, हा फक्त राष्ट्रवादीने नाही मानावा, तो महायुतीच्या प्रत्येकाने त्याला सौजन्यानं पाहावं. मग भारतीय जनता पार्टीने पण सौजन्यानं पाहावं, मग शिवसेनेने पण सौजन्यानं पाहावं. सौजन्यानं पाहण्याचा ठेका फक्त आम्हीच घेतलाय का? आणि त्यांनी त्यांच्या वाचाळवीरांना आवरावं आणि महायुतीमधल्या सर्व जागा ज्या म्हणजे आता 30-10-8चा फॉर्म्युला आपल्या टीव्हीने दाखवलाय, आपल्या चॅनलने चालवला होता सकाळी. हो. अमोल मिटकरीजी, आभार आपले. आपण एबीपी माझाला सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. नगरसेवक, शहर प्रमुख